नागपूरमधल्या कोही तालुक्यातील देवळी खुर्दे येथील 4 जनावरांचा विषबाधेतून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे। देवळी खुर्दे येथील इटनकर यांच्या जनावरांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा त्यांना संशय आहे। या घटनेमध्ये त्यांचं एकूण 3 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। साळवा पशुसंवर्धन अधिकारी राहुल बंदाडे यांनी तपास केला असता विषबाधाचं लक्षण आढळून आलेलं आहे। पुढचा तपास पशुसंवर्धन अधिकारी करत आहे। दरम्यान या संदर्भात संशयितांविरोधात वेलतूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। पुढचा तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे। नमस्कार, दैनिक देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलो कोही तालुक्यातील गड ग्रामपंचायत देवळी खुर्द येथील आज अचानक संशयित संदर्भात एक दुर्घटना घडली आहे। शेतकरी मालकांचे जे विष टाकून काहीतरी त्यांच्या मनामध्ये संशय वाटून राहिला, त्यामुळे आपण काय संशयित आहे, कशामुळे जनावर मरण पावले, 2 गायी गाभण आहेत आणि एक गाय जनलेली आहे आणि एक पटाचा गोरा आहे, त्याच्या संदर्भात आपण शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेऊ। काय साहेब, काय कसं काय घटना घडली आहे? आणि मी गेलो पाणी पाजायला गाय जवळ काय कॅमेरा गाय पाजायला गेलो ना, कुंड्यावर बांधून दिलो ना आलो तर मला हे गोरे नेतवरीचे गाय मिळाले। पाण्यामध्ये काय काय टाकलं होतं नेमकं? काही नाही, फक्त फुकूस टाकलं होतं। वद्रस आहे म्हणून म्हणजे इकून आले गाय तर लोक काही असं पाणी पाजल्यानंतर असं काही फेस वगैरे वाटलं का तुम्हाला टाकल्यामध्ये? काही नाही, पण त्या कुकसान काही समजलं नाही, डोळ्यां काही दिसत नाही। त्या संदर्भात आपण जीप सदस्य अरुण हटवर यांची पण सुद्धा प्रतिक्रिया घेऊया। सर, काय बोलू शकता याच्या संदर्भात? नेहमीप्रमाणे मी माझे काम उरकून तहसील कोही कार्यालयामध्ये गेलो असता तिथे मोबाईलवर हा मेसेज आला की प्रवीण इटनकर देवळी खुर्द यांचे 4 जनावर मृत्युमुखी पडलेत, फक्त पाणी पाजण्याचं निमित्त झालं। आपण नेहमीप्रमाणे जसं आम्ही त्याला कुंडा म्हणतोय, नान म्हणतोय, टाका म्हणतोय, त्यामध्ये ते प्रत्येक शेतकऱ्याकडे मी देखील त्यापैकीच आहे। तर आमच्याकडे जे पाणी पाजण्याचं साधन असते ते त्याच पद्धतीने यांनी यांच्या सांगण्यावरून आणि गावकऱ्यांच्या सर्वांच्या सांगण्यावरून याने त्या जनावरांना इथून शेतामधून इथून नेऊन नेहमी बांधण्याचं हे ठिकाण जिथे आपण आहोत इथे बाजूच्या झाडांना ते बांधायचे आणि तिकडे गोठ्यामध्ये ओलावा जास्त होते, पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे इथून नेऊन त्यांनी पाणी पाजल्यानंतर एक गाय, आता ती तिकडे कुठेतरी बाजूला ते नेऊन टाकलेली गाय आहे, ती पण एक गाभण, म्हणजे त्याच्या 3 जनावर यांचे 4 बैल, 3 गाई, 1 बैल असे 4 जनावर मृत्युमुखी पडले। दुर्दैवाने नेमकं फक्त पाऊस म्हणजे पाणी पाजल्याचं निमित्त झाले। नेमकं काय झालं, कसं झालं हे आज तरी निश्चित सांगता येणार नाही, पण जे झालं खऱ्या अर्थाने ते दुर्दैवाचं झालं। आणि अशा दुर्दैवी प्रसंगी शेतकऱ्याकडचं जे मोठ्या प्रकारची हानी झाली, ज्या शेतकऱ्यांना असं वाटतंय की जे जनावरांच्या माध्यमातून त्यांनी जोडधंदा म्हणून आणि शेतीचं त्यांचं एक चांगलं बैल मरण पावलं जोडीमधलं, ज्या बैलाने एक पाणी पिलं नाही तो एक फक्त जनावर वाचलेला आहे, बाकी पाणी पिलेल्यापैकी त्यापैकी 4 जनावरं। बहुतांशी लोकांचं असं संशय येत आहे की पाण्यामध्ये कुणीतरी द्वेषभावनेने, कपटाने अशा पद्धतीने काहीतरी एखादं काय म्हणू त्याला आपण औषधं घातलं असावं असा लोकांचा एक अंदाज आहे, पण त्याचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर निश्चित ते कळेल। आणि पोलीस डिपार्टमेंटला पण देखील माहिती झालेली आहे, पशुसंवर्धन विभागाला देखील माहिती झालेली आहे, पण जे काय झालं ते शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। जिवंत जनावरं डोळ्यापुढे मरत असताना ते शेतकऱ्यांनी बघितलं, हे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ते अंतःकरणाला ठेच पोचण्यासारखं आणि अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची घटना झाली आहे। माजी सरपंच दिलीपचे कुकडे, तुम्ही काय सांगू शकाल? त्याचं असं आहे की आगामी 4 वर्षात गेल्यानंतर महादेव तुळशीरामजी इटनकर यांच्या 3 गायी आणि 1 पटाचा गोरा पाण्यामध्ये विषबाधा झाल्यामुळे मरण पावलं असं कळलं। बिचारा महादेव इटनकर गरिबीमध्ये जीवन जगत असताना 2 मुलं आणि कुटुंबाचं घेऊन चालत असताना पुढे कसं येते बघून त्याने गाईच्या दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि चांगली परिस्थिती समोर आली असताना त्याच्यावरती काळाने झडप टाकली आणि त्याची जनावरं मृत्युमुखी पडले। सर्वत्र गाव हळहळतोय, संपूर्ण परिसरातील लोक या ठिकाणी आले आहेत, ते हळहळतात। कुणीही माणसानं असं कृत्य करू नये हे समाजामध्ये सांगितलं जाते, परंतु एखादा वाईट कृत्य करणाऱ्या माणसाला जी सवय असेल तेच कार्य तशा माणसाने केले असते असं मला वाटतं। या ठिकाणी शेतकऱ्यांची फार मोठी हानी झालेली आहे, विचार करणारे गोष्ट आहे। शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावं व जो कोणी या ठिकाणी संशयित आरोपी असेल त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे असं मला म्हणायचं आहे।